जिंदाबाद. मी सरिता आव्हाड, विचारवेधची कार्यकर्ती. आज सकाळी पेपर वाचल्याबरोबर भयानक बातमी मला वाचायला मिळाली. तुम्ही सगळ्यांनी ती वाचली असेल की अंदाजे 26 पर्यटकांचा काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. त्याच्यामधले काही डोंबिवलीचे होते, काही पनवेलचे होते, काही तर मुस्लिमही होते, इतर देशांचे होते. हे वाचून मला प्रचंड धक्का बसला. एक तर डोंबिवलीला मी अनेक वर्ष राहिलेली आहे. पनवेल ही माझी कार्यभूमी आहे, तिथे मी काम केलं आहे खूप वर्ष. असं वाटलं अरे हे गेलेत लोक, त्यांना कदाचित मी पाहिलं पण असेल. आणि विचार करताना असं वाटलं त्यांच्या जागी मी सुद्धा असू शकले असते. पण कसं काय हे लोक गेले, काय त्यांच्या मृत्यूचा आणि ह्या सगळ्या घटनांचा काय संबंध काय, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटलं. नंतर मला विचार करताना असं वाटलं की अरे काश्मीरच्या निर्मितीपासूनच फुटीरतावाद एका बाजूला आणि एका बाजूला काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे, ही भावना सतत चालू आहे. आपण जर इतिहासात पाहिलं तर हे दोन्ही प्रवाह सातत्याने वाहताना दिसतात. आत्ता सरकारने भाजप सरकारने जे धडाडीच्या भूमिका घेतल्या, त्यानंतर असा प्रचार केला गेला की आता काश्मीरमध्ये रोजगारी वाढेल, उद्योगधंदे येतील, कॉलेजेस येतील आणि सगळं कसं आबाद होईल, काश्मीरमधला अतिरेकीपणा कमी होईल, अतिरेकी कारवाया कमी होतील वगैरे वगैरे, असं एक सुंदर चित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं केलं जात होतं. पण या हल्ल्यामुळे या चित्राचा फोलपणा लक्षात आलेला आहे. आणि असं लक्षात येतं की हा प्रश्न अजून खूप खोलवर आहे. तो निव्वळ धाकदपटशानी आणि निव्वळ प्रसिद्धीमध्ये खूप प्रसिद्धी केल्यामुळे कमी होणार नाही. त्यासाठी खूप निराळ्या प्रकारची उपाययोजना, मुत्सद्देगिरी याची आवश्यकता आहे. या हल्ल्यामध्ये हेही आपल्याला दिसतं की तिथल्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना चकवून हा हल्ला झालेला आहे. मी असं म्हणणार नाही की सुरक्षा यंत्रणा फोल झाल्या वगैरे वगैरे, कारण मला माहिती आहे की ते लोक खूप प्रयत्न करत असतात, सतत सतर्क असतात. पण अशा सतत सतर्क असलेल्या यंत्रणेला सुद्धा चकवून अतिरेक्यांनी हा हल्ला केलेला आहे. याचा अर्थ अधिक सतर्कतेची आणि अधिक हुशारीची त्या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे हा प्रश्न अनेक पातळ्यांवरती सोडवला गेला पाहिजे असं प्रामुख्याने माझ्या लक्षात आलं आणि आपल्या सगळ्यांच्याच ते लक्षात येईल. आता एक सामान्य नागरिक म्हणून काय करायचं, हा जेव्हा मला प्रश्न मनात आला तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी की अतिरेकी कारवाया आणि अतिरेक्यांचा धर्म याची सांगड आपण घालूया नको. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कारण असं जेव्हा सांगड घातली जाते त्यावेळी विद्वेषाचं राजकारण आणखीन तीव्र व्हायला लागतं. आणि आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी हे विद्वेषाचं राजकारण कमीत कमी विषारी कसं होईल किंवा नष्टच कसं होईल हे बघणं सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण अतिरेकी जे आहेत त्यांचा जरूर निषेध करावा, पण अतिरेक्यांची आणि धर्माची सांगड अजिबात घालू नये. नंतरची गोष्ट अशी की ह्या सगळ्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. आपल्याला जरी सरकारने अगदी खूप चांगलं चित्र रंगवलं की अरे तिथे आपण उद्योग काढू, आपण तिथे कॉलेजेस काढू, हे ते, पण ते सगळं झालेलं नाही आहे. अजूनही तिथली अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच आधारित आहे मुख्यतः. आणि असं असल्यामुळे जर अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे पर्यटक कमी झाले तर त्याचा धक्का नक्कीच काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. म्हणून ह्या सगळ्याला न घाबरता आपण तिथे पर्यटनाला गेलं पाहिजे. मी आत्तापर्यंत गेलेली नाही, पण ह्या सगळ्यावरून मी असं ठरवलं आहे की जराशी ही परिस्थिती निवडली की आपणही निश्चितच काश्मीरला जावं, काश्मीरी लोकांशी बोलावं, काश्मीरी महिलांशी संवाद साधावा
आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे हे फक्त तोंडदेखलं न होता प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा ते व्यक्त करावं. आपण सगळ्यांनीच अशा प्रकारे विचार करावा आणि या सगळ्या कठीण परिस्थितीला अतिशय विवेकी दृष्टीने आपण सामना करावा आणि त्यातून कुठल्याही प्रकारे विद्वेषचं राजकारण अधिकाधिक तीव्र होणार नाही याची शक्यतोवर काळजी घ्यावी अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करून मी माझं आव्हान थांबवते. जय भीम.